नमस्कार, मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली. माऊली, आज ती प्रतीक्षा, ती ओढ, तो प्रवास अखेर फळाला आला आणि चंद्रभागेच्या पवित्र तीरावर पालखी आणि हरिनामाच्या सोहळ्यात टाळ मृदुंगाच्या साथीनं अखेर तो सावळा श्रीहरी, तो पांडुरंग, अनाथांचा नाथ, याची देही याची डोळा पाहिला. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी, अशीच तर जीवाची अवस्था झाली. ते विटेवर उभं असलेलं सुबक देखणं रूप, तो अप्रतिम नक्षीनं सजलेला सुवर्ण मुकुट, त्यातून रुळणारे ते घनदाट कुरळे केस, मस्तकी वेळोवेळी भक्ताला चैतन्य देणारा, दिशा दाखवणारा चंदनाचा टिळा, करणी असलेली ती शोभिवंत मकरकुंडल, गळ्याशी प्रत्यक्ष सूर्याच्या प्रभेला लाजवेल असा तेजस्वी कौस्तुभमणी, पावित्र्याचं सौहार्दाचं प्रतीक म्हणून अगदी पायापर्यंत रुळत असलेली ती तुळशीची भरगच्च माळ आणि तो रेशमी पितांबर, इतकं सुंदर आणि इतकं आनंददायी रूप की पाहणाऱ्याची नजरच हटू नये. आपली तरी कुठे हटतीये म्हणा. पण या सांगतेला फक्त कान्होपात्रांनी मागितलं होतं तेच एक मागणं विठ्ठलाचरणी मागूया. जन्मांतरीचे सुकृत आजी फळासी आले, म्हणून देखिले विठ्ठल चरण. धन्य भाग आजी डोळिया लाधले, म्हणून देखिले विठ्ठल चरण. धन्य चरण माझे या पंथ चालिले, म्हणून देखिले विठ्ठल चरण. येऊन या देहासी धन्य झाले, म्हणून देखिले विठ्ठल चरण. घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे, घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे, जन्मोजन्मी देखेन विठ्ठल चरण, जन्मोजन्मी देखेन विठ्ठल चरण. चला, विठ्ठलाच्या दर्शनानं आपली ही शब्दवारी सार्थकी लागली. गेल्या 16-17 दिवसांपासून सुरू असलेला आपला हा प्रवास अनेक वेगवेगळे अनुभव देत गेला. विठ्ठल भक्तीचा, हरिनामाचा, आत्मारामाकडून परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग, तो महिमा आपण गायला. या वारीत खरी मुलाची साथ मिळाली ती तुम्हा वारकऱ्यांची. तुमच्या प्रतिसादामुळं माझ्या अल्पमतीला पांडुरंगानं जे सुचवलं, जमवलं ते आज या शब्दवारीच्या रूपानं आपल्यासमोर आहे. तुम्हा सर्व ज्ञात अज्ञात वारकऱ्यांनी मला प्रेम दिलं, आशीर्वाद दिले, ते पुढेही असेच पाठीशी राहू द्या. या प्रवासात माझं बळ, या शब्दांचं स्फुरण झालेले माझे आईबाबा, माझी ताई, या सगळ्यांची मी सदैव ऋणी राहीन. ही सेवा घडवून आणल्याबद्दल त्या पांडुरंगाचे कायम आभार मानत राहीन. या प्रवासात, या शब्दवारीत ज्या काही चुका झाल्या असतील त्या माझ्या आहेत आणि जे म्हणून काही चांगलं झालं असेल ते सगळं तुम्हा श्रोत्यांचं आणि माझ्या गुरूंचे. सदर सेवा विठ्ठलचरणी अर्पण करूया आणि एकमुखानं बोलूया, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. श्रीकृष्णार्पणमस्तु.